नमस्कार मंडळी, विमीज खाद्ययात्रामध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मंडळी, आपल्याला नेहमीच काहीतरी वेगळं हवं असतं आणि या आषाढीला सुद्धा मी उपासाचा एखादा वेगळा पदार्थ त्याचा व्हिडिओ करायचा प्रयत्न केला असता नक्कीच, पण त्या पांडुरंगाच्या मनात आमच्यासाठी काही वेगळीच योजना होती. आमच्या म्युझिक सर्कलमधल्या पळणिटकर काका काकूंना हाडशीच्या विठ्ठल मंदिरात भजन सेवा करायचं आमंत्रण मिळालं, तेही पहिल्यांदाच. आता ही संधी कशी काय सोडणार? पण ऐन कार्यक्रमाच्या आदल्या दिवसापर्यंत अशा अडचणी आल्या की आमचं जाणं रद्द होतंय की काय असं वाटलं. मंडळी, कसं आहे की देवदर्शनाचा सुद्धा योग यावा लागतो. म्हणजे त्याच्या मनात असेल तर तो आपल्याला बोलवून तिथे घेऊन जातो आणि त्याची इच्छा नसेल तर काही केलं दर्शन घडत नाही. आम्हाला अगदी याचाच प्रत्यय आला. सगळ्या अडचणी आपोआप दूर झाल्या आणि हाडशी मंदिराकडे विमीजची यात्रा निघाली, वारीच निघाली म्हणा ना. आता तुम्हालाही पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि बोला, पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आणि विमीज खाद्ययात्रा हे आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करावा ही विनंती. पंढरीनाथ महाराज की जय. तर मंडळी, आषाढीच्या दिवशी अशा रीतीने भल्या सकाळी आमची टीम म्हणजेच आम्ही दोघं जण, पळणिटकर काका काकू, श्री सुभाष वैद्य आमचे निवेदक आणि आमचा अजून एक तबलजी मित्र विनय बाळ, आम्ही सगळे निघालो हाडशीच्या वारीला. तिथे काय सोय आहे, देऊळ कसं आहे याची काहीच माहिती नव्हती, कारण आम्ही सगळे पहिल्यांदाच चाललो होतो. पण निघाल्यापासूनच विलक्षण सकारात्मक ऊर्जा अंगात संचारल्यासारखी वाटत होती. निसर्गाने सुद्धा या सकारात्मकतेत भर घातली होती. पुण्यापासून हाडशी हे गाव साधारण 35 ते 40 किलोमीटर आहे. पौड गाव गेल्यानंतर दोन्ही बाजूनी हिरवागार निसर्ग आमच्यावर धावायला लागला आणि हिरव्या रंगाच्या कितीतरी विविध छटा आम्हाला बघायला मिळाल्या. भातशेतीची कामं सुरू होती आणि हे सगळं दृश्य डोळ्यांना किती सुखद आणि आल्हाददायक वाटतं हे तुम्हाला आता बघताना लक्षात येतच असेल. हो ना, खरंच. आणि प्रत्यक्ष हाडशीला पोचल्यावर मात्र असं वाटलं की आतापर्यंत वाटेत जे काही पाहिलं तो फक्त एक ट्रेलर होता. आता आमच्या समोर खरा एक भव्य दिव्य असा निसर्गपट उभा राहिला होता. आम्ही आता आलोय हाडशीला, प्रति पंढरपूर. येस, आता आजची एकदम सकाळ आमची एकदम छान अशी सार्थकी लागणार आहे. निसर्गरम्य सकाळ आणि भक्तिमय. तेच. चला. पावसाळी ढग, शुद्ध हवा, गार वाऱ्याचे झोत आणि चोहीकडे हिरवळ, हे सगळं कल्पनेच्या पलीकडलं होतं. आम्ही अक्षरशः चकित झालो होतो, अगदी भारावून गेलो होतो. त्यातही आम्हाला असं बघायला मिळालं की मध्येच ऊन येत आहे, मध्येच पाऊस पडतोय. या अशा निसर्गरम्य ठिकाणी पांडुरंगाने आम्हाला सेवा करायला बोलावून घेतलं म्हणजे आम्ही खरंच धन्य झालो. तिथले सुंदर देखावे डोळ्यांनी टिपून घेतले. कमळांनी भरलेल्या पुष्करणी, हुबेहूब वाटणारे प्राणी पक्षी लक्ष वेधून घेत होते. आम्ही गेलो तेव्हा आरती सुरू होती आणि आरतीचे स्वर आसमंतातूनच ऐकायला येतात की काय असं वाटत होतं.
आरतीनंतर आमची भजन सेवा सुरू होणार होती आणि ती अगदी विठ्ठल रखुमाई समोरच सुरू झाली. कार्यक्रम संपल्यावर इथले सर्वेसर्वा श्रीयुत शिवाजीराव जाधव यांनी स्वतः सर्व कलाकारांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला. इथे आषाढी आणि कार्तिकीला येणाऱ्या प्रत्येक भाविकाला साबुदाण्याची गरमागरम खिचडी आणि काहीतरी गोड पदार्थ प्रसाद म्हणून खाऊ घातला जातो. गोड म्हणून पेढा असेल असं आम्हाला पहिल्यांदा वाटलं, पण हातात घेतल्यावर कळलं की तो चक्क ओला खजूर होता. आणि हा आमच्यासाठी आश्चर्याचा गोड धक्का होता, कारण हा ओला खजूर खूपच चविष्ट आणि गोड होता. खजूर, साबुदाण्याची खिचडी, अप्रतिम असा चहा, अशा रीतीने आमचा मस्त फराळ झाला. आणि विशेष म्हणजे जाधव पती पत्नीने अगदी अगत्याने आमच्या सगळ्यांची विचारपूस केली. तसं ते सगळीकडेच अगदी जातीने लक्ष घालत होते. तिथे होती कमालीची स्वच्छता आणि शिस्तबद्धता, पण तरीही त्यांच्या सकट तिथल्या प्रत्येकाच्या वागण्या बोलण्यात विनम्रपणा देखील होता. मंडळी, विठ्ठल मंदिराच्या खालीच प्रशस्त असं साई मंदिर सुद्धा आहे. ते खूपच प्रसन्न आणि शांत वाटलं. याच साई मंदिरात दत्तगुरूंची एक सुंदर मूर्ती देखील पाहायला मिळाली. शिवाजीराव जाधवांनी 2009 मध्ये सुमारे 300 एकर जमिनीवर हा परिसर विकसित केलाय. श्री गणेश, श्री विठ्ठल रखुमाई आणि श्री साई मंदिर आहे. साईबाबांचा भव्य दिव्य पुतळा आहे. संत दर्शन हे संतांच्या चरित्रावर आधारित असं म्युझियम सुद्धा आहे. वॉटर पार्क, निरनिराळे खेळ, खाण्यापिण्याची सुविधा, वॉशरूम्स, पार्किंग अशा सोयींनी युक्त असा पिकनिक स्पॉट आहे. आम्ही त्या दिवशी सेवा करायला म्हणून आलो असल्यामुळे मंदिर परिसरच आम्ही पाहिला आणि तेव्हाच ठरवून टाकलं की पुन्हा इथे यायचं, ते अगदी आरामात आणि संपूर्ण दिवसभरासाठी. हो ना, म्हणजे इथला बाकीचाही परिसर आपल्याला बघता येईल. जवळजवळ 2 ते 2.5 तास कसे गेले होते कळलंच नाही. संध्याकाळी आणखी एका ठिकाणी कार्यक्रम होता, त्यामुळे आता मात्र आम्हाला निघायलाच हवं होतं. आषाढी अगदी सार्थकी लागल्याचं समाधान मिळालं. खरंच एक विलक्षण अनुभव आणि अनुभूती घेऊन विमीज खाद्ययात्रा नव्हे आनंद यात्रा परत पुण्याकडे निघाली. मंडळी, तुमच्यापैकी कोण कोण हडशी या निसर्गरम्य परिसरात येऊन गेलाय ते आम्हाला सांगा. आणि आमची ही आनंद यात्रा तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा. तुम्ही अजूनही हे ठिकाण पाहिलं नाहीये? अहो, मग पटापट प्लॅन करा आणि या पावसाळ्यातच हडशीला भेट देऊन टाका. येस. आणि पांडुरंग चरणी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन. मला निरोप द्यायला पावसाने जोरदार हजेरी लावली आणि आम्हाला अगदी चिंब भिजवून टाकलं. पण आम्ही आधीच भक्ती रसात न्हायलो होतो, त्यामुळे या पावसाचं काहीच वाटलं नाही.